एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तुम्हाला श्रावण महिन्याच्या 5व्या सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा शेवटचा सोमवार आहे, सोमवार प्लस म्हणजे अमावस्या सुद्धा आज आहे, म्हणजे नाही का। तर श्रावण सोमवार तसाच बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर सोमवार होता म्हणून मी मंदिरात जाऊन आली। तर आज नांदेड सिटीच्या जवळ असलेलं शिवनेचा जो पूल आहे तिथे जवळ असलेलं बिल्व केदारेश्वर इच्छापूर्ती महादेव मंदिर असं या ठिकाणी गेली होती मी। खूप सुंदर मंदिर आहे, मी फर्स्ट टाइम गेली, फोटोज वगैरे पाहिले होते तिथले। खूप छान मंदिर आहे, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। अशी काही गर्दी जास्त नाही आहे, थोडीफार आहे, पण 15-20 मिनिटात दर्शन होऊन जातं। आणि महाप्रसाद वगैरे तिथे आज आहे, तर खूप छान वाटते, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा। आणि नांदेड सिटीकडून शिवनेकडे जात असताना पुलाच्या आधीच लेफ्ट साईडला हे मंदिर आहे, किंवा शिवनेमधून नांदेड सिटीकडे येत असताना पुलाच्या नंतर राईट साईडला हे मंदिर आहे। खूप छान मंदिर आहे, शिवलिंग तर इतकं सुंदर आहे काय सांगायचं। आणि गर्दी पण म्हणावं तशी नव्हती, सोमवारचा म्हणजे 5वा सोमवार आहे श्रावणचा, पण तरी तितकं नव्हतं। महाप्रसाद लोकांची बरेच म्हणजे होते तिथे, पण 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन झालं असतं। नंदी महाराजांची ही मूर्ती तर इतकी छान आणि इतकी मोठी दिसत होती, खूपच छान वाटत होतं। तिथे आम्ही 10 मिनिटं जवळपास लाईन मध्ये लागलो, आणि लाईन मध्ये लागल्यानंतर आमचं छान दर्शन झालं। देवाचा तुम्ही अभिषेक सुद्धा करू शकता, पाणी वगैरे देवावर ओतू शकता, एवढं म्हणजे वेळ मिळतो तुम्हाला। असं मंदिराचा परिसर तर बाहेरचाही छान आहे, आतमध्ये पण छान वाटत होतं मला। पहिल्यांदाच मी गेली, तर तुम्ही कधी गेलात का ह्या मंदिरमध्ये? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा, काही अनुभव आहेत का? म्हणतात की इच्छापूर्ती आहे, तर या मंदिराची मला जास्त माहिती नाही आहे, तरी म्हणजे फर्स्ट टाइम गेली तर म्हटलं बघून घ्यायला हवं, नाही का? छान वाटतं मला, एक तर मंदिरांची आवड खूपच आहे, आवडतं मला पाहायला। शिवलिंग तुम्ही बघू शकता, आतमध्ये व्हिडिओज अलाउड नव्हते, त्यामुळे मला जमेल तसं मी काढले। अशा नदीच्या काठी म्हणजे जे शिवनेच्या तिकडे एक आहे ना नदी, तिथलं जसं खूप सुंदर वाटतं। तर आम्ही मस्त प्रसाद घेतला होता, साबुदाण्याची खिचडी आणि केळी, मस्त तिथे एन्जॉय केलं आणि घरी परत आलो। पावसाची थोडीशी सर चालू झाली होती, पण तरी तिथलं वातावरण खूप छान वाटत होतं। नक्की विजिट करा। आणि हो, श्रावण महिन्याची माझी ही सिरीज कशी वाटली सांगा। तुम्हाला आणखी कुठल्या अशा सिरीज पाहायला आवडतील का, की फक्त शॉपिंगच्या सिरीज वगैरे यामध्ये म्हणजे तुम्हाला रस आहे, ते पण सांगा, म्हणजे मी तसे व्हिडिओज घेऊन येईल। सध्या आता आपल्या देवाचे चालू होत आहेत, जसे की आपले गणपती बाप्पा येत आहेत, हरतालिका आहे, नंतर नवरात्री, बऱ्याच गोष्टी येतील, तर आपण अशी सिरीज कंटिन्यू करू शकतो। तुम्हाला आवड असेल तर नक्कीच सांगा। ही सिरीज कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आज आपलं शेवट आहे या सोमवार म्हणजे श्रावण महिन्याचे 5 सोमवार सिरीजचा। तर अशाच नवीन नवीन काही वेगळ्या सिरीज तुम्हाला पाहायला आवडतील का, मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि हो, मिशोचा माझा तो व्हिडिओ पाहिलाय की नाही तुम्ही, तर त्यातलीच ही साडी जी व्हाईट कलरची होती ती मी वेअर केलेली, खूप सुंदर दिसत होती, बरेच जणांचे कॉम्प्लिमेंट सुद्धा आलेत। तर तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ मी इथे एक लिंक देऊन देईल, त्यामधून तुम्ही पाहून घ्या। खूप छान म्हणजे कपडे मी साड्या ऑर्डर केल्या होत्या आणि चांगल्या रेटमध्ये मला मिळाल्या, तर नक्कीच घ्या। आणि हो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। चला, बाय बाय।